हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मला गॅस ओटायची करायची होती बघा, क्लिनिंग आणि गॅस शेगडीची सुद्धा. 2-4 दिवसातून आठवड्यातून बघा अशी डीप क्लिनिंग आपण पूर्ण अशी केली पाहिजे. दररोजची साफसफाई तर आपण करतच असतो गॅस ओट्यावरची. तर बघा गॅस असा स्वच्छ म्हटलं, अगोदर म्हटलं घासून घ्यायचा म्हटलं. आणि जे 4 चुल्याची बघा ही शेगडी असल्यामुळे मागचे जे 2 बर्नर आहेत त्याचं एवढं काही त्या मागच्या याचं काम पडत नाही. तर मग ते तसेच बघा ते तेलाच्या वाफेने एकदम असे चिकट झाले होते. तर वरच्यावर बघा ते घासणंसुद्धा जरुरी असते. जे मेन आहे आपले बघा समोरचे 2 आहे त्याच्यावरतीच माझा असा पूर्ण स्वयंपाक हा होत असतो. म्हणून मग ते मागचे जे 2 बर्नर आहेत त्याचं मला काही एवढं काही काम पडत नाही. तर ते बघा त्याच्यावर स्वयंपाक करायचा नाही, तर एवढे असे चिकट झाले होते की मला विचार पडला होता ते कशाने काढायचे म्हणून, स्वच्छ करायचे. तर बघा आपलं विम बारचं जे लिक्विड असते बघा भांडे घासायचं, त्याने खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट असे निघतात. किती काही तेलाने चिकट झालेले असोत किंवा डाग पडलेले असोत एकदम स्वच्छ निघतात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि त्याने सुद्धा बर्नर असे स्वच्छ करून पहा. तर जे बघा जे आपली मेन समोरचं बर्नर आहे जे घासत आहे बघा त्यालाच खूप वेळ लागते आणि तेच खूप जास्त असं खराब होत असते. आता चाय बनवताना बघा कधी चाय उतू जात आपला, कधी चाय सांडतो, तर कधी दूध, कधी असं स्वयंपाक बनवताना बघा त्याच्यावरच जास्तीचे डाग असे लागत असतात. तर तुम्हाला दिसत असेल 3 बर्नरपेक्षा जे समोरचं जे आहे बघा तेच सर्वात जास्त असं खराब झालेलं आहेत. आणि बटनाला बघा आपण स्वयंपाक करत असताना आपले स्वयंपाकाचे हात लागतात. आपण व्यवस्थित पुसल्यानंतरही बघा कुठंतरी चिकटपणा, तेलकटपणा असा त्याला राहतो. तर चला म्हटलं आज पूर्ण गॅस ओट्याची आता डीप क्लिनिंगच म्हटलं करून घेऊया म्हटलं. तर बघा शेगडी अगोदर मी घासून घेतली आणि समोरचं जे बर्नर आहे बघा ते तुम्हाला दिसतच असेल थोडं गंध झालेलं आहे. तर ते मी त्याला लिक्विड लावून असं ठेवून दिलं. तर वटा आहे तो वटा असा स्वच्छ अगोदर घासून घेतला आणि एका ग्लासमध्ये पाणी घेऊन बघा थोडं थोडं पाणी त्या गॅस वट्यावरती टाकत आहे. जे घासलेला ओटा आहे त्याच्यावर पाणी टाकल्यानंतर बघा पूर्ण पाणी हे सरळ आपल्या बेसिंगमध्ये जाते. तर मग बघा ओटा घासल्यानंतर आणि जे बघा आपण भाजी बनवतो तर भाजी तेलाचे डागसुद्धा भिंतीवरती आपल्या स्टाईलवरती हे उडत असतात, कारण आपली जी गॅस शेगडी आहे ते भिंतीच्या एकदम जवळच असते. तर बघा मग मी शेगडीसुद्धा घासून घेतली आणि गॅस ओटासुद्धा बघा छानपैकी असा घासून घेतला आणि त्याच्यावरती आता पाणी टाकून दिलं. आता शेगडी पण बघा किती स्वच्छ अशी निघाली. त्याच्यावरसुद्धा पाणी टाकलेलं आहे बघा. आणि खूप वेळा असं होते ते शेगडीचे जे बटणं राहते आपण किती काही बघा वरच्यावर ते पुसले तरी ते एक वेळा आपण पूर्ण असे बटणं काढून डीप क्लिनिंग त्याची केलीच पाहिजे, तेव्हा ते व्यवस्थित राहतात. जे बटणं जे आहे ते बटणंही जाम होत नाही, तेलकट चिकट होत नाही. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून पहा. आणि बघा किती छान अशी चमकत आहे शेगडी. तर माझी शेगडी आहे बघा प्रेस्टिज कंपनीची शेगडी आहे बघा. 5-6 वर्ष झाले शेगडी घ्यायला आणि एकदम अशी छान अशी निघालेली आहे. तर बघा ओट्यावरती पाणी टाकल्यानंतर शेगडीच्या खालूनसुद्धा मी वायपर असं छान मारून घेतलं, कारण ओट्यावर पाणी टाकल्यामुळे शेगडीच्या खालीसुद्धा पाणी गेलं होतं. तर म्हटलं वायपर मारून पूर्ण म्हटलं क्लीन करून घ्यायचं. आता दिसतच असेल तुम्हाला एकदम छानपैकी अशी शेगडी मी घासून घेतली. आता गॅसचे मी बटणं काढलेले आहेत बघा, शेगडीचे बटणं काढलेले आहेत. आणि शेगडीचे बटणं काढून एक चाकू घेऊन बघा जे खालच्या साईडला असते ते चिकट तेलाच्या वाफेनं बघा ते सुद्धा आपल्याला खराब झालेलं असतं. तर ते सुद्धा एका चाकूच्या मदतीने मी पूर्ण असं काढून घेतलं. आणि बटणाला सुद्धा बघा चिकटपणा आलेला होता, तर तो सुद्धा मी चाकूने अगोदर काढून घेतला आणि नंतर मग घासायसाठी बघा स्वच्छ करून घेतला. तर वरून शेगडी आपली पूर्ण क्लीन झाली होती आणि खालूनसुद्धा क्लीनच आहे, पण जे तेलकट असे आपले डाग वगैरे लागतात त्याच्यावरती ते खालच्या साईडला आपल्याला दिसत नाही, त्याच्यासाठी डीप क्लिनिंग करणं हे आवश्यक असते. तर बघा वरूनसुद्धा साफसफाई झाली आणि खालच्या साईडलासुद्धा जे मला चिकट डाग वगैरे दिसले ते सुद्धा मी असे घासणीने स्वच्छ असे घासून घेतले. तर बघा आता डीप क्लिनिंग झाल्यानंतर गॅस ओटासुद्धा राहिलेला गॅस ओटासुद्धा बघा पूर्ण असा मी स्वच्छ करून घेतलेला आहे. आता त्या शेगडीचे बघा काढले मी बटणं काढल्यानंतर बघा त्या शेगडीचं सुद्धा असं बटणंसुद्धा छान असे त्या लिक्विडनंच मी घासून घेतले, म्हणजे जो तेलकट चिकटपणा आहे तो पूर्ण असा त्याचा निघून गेला.
तर बघा आता जे बटणं घासलेले आहेत, आता ते बटणं आपण आता शेगडी अगोदर स्वच्छ कोरडी करून घेतली आणि जे बटणं जे आहे ते बटणंसुद्धा त्याला लावून दिले. जे चारही बर्नर होते बघा ते एकदम स्वच्छ असे काढले आणि लिक्विडनं बघा खूपच सोप्या पद्धतीने आणि एकदम बघा झटपट निघाले. किती मेहनत घेतो आपण घासायसाठी काढायसाठी, तर लिक्विडनं झटपट पद्धतीने बघा एकदम जे शेगडीचे बर्नर आहेत बघा ते एकदम चमकायला लागले. तर आता बटणं मी जे घासून घेतलेले होते चाकूने बघा मी आजूबाजूचे जे चिकट तेलकट जे होतं ते बघा काढून घेतलं आणि ते सुद्धा घासून असं स्वच्छ करून घेतलं. आता त्याचे बर्नर आणि बटन हे सुद्धा मी काढून पूर्ण स्वच्छ असे घासून घेतले, पुसून घेतले. ते पुसून घेतल्यानंतर आता शेगडीला आता ते बटणं आणि बर्नर हे दोन्ही आपण व्यवस्थित असे लावून घेणार आहोत. बटणं लावताना आणि बर्नर लावताना खूप सावधतेने आणि म्हणजे लक्ष देऊन लावायचं बघा, बरोबर लागले की नाही याची काळजी घ्यायची. तर बघा बटणंसुद्धा स्वच्छ असे घासलेले आहे, ते सुद्धा आता मी पुसून आपल्या शेगडीला लावून देते. आणि बघा शेगडीला बटणं लावल्यानंतर एकदम आता आपली शेगडी बघा एकदम नवीनसारखी चमकत आहे आणि दिसायला आहे बघा एकदम छान दिसत आहे. आता बघा पूर्ण माझी किचनची बघा क्लिनिंग झालेली आहे. गॅस ओट्याची दाखवते मी तुम्हाला. बघा गॅस ओटा किती छान असा आपला चमकत आहे आणि जो इलेक्ट्रिक चुला आहे बघा तो सुद्धा मी पुसून एकदम असा स्वच्छ करून घेतला. तर बघा तुम्हाला शेगडी दिसत असेल, चारही बर्नर स्वच्छ घासून बटन वगैरे स्वच्छ घासून एकदम अशी आपली शेगडी ही आता नवीनसारखी चमकत आहे. तर बघा पूर्ण किचनची बघा झालेली आहे साफसफाई. जे भांडे वगैरे होते ते सुद्धा मी स्वच्छ घासून घेतले आणि पूर्ण पसारा हा आवरून घेतला. आता बेसिंगमध्ये तुम्हाला दिसत आहे डबा. तर बेसिंगमध्ये बघा बाल्टी वगैरे आपण ठेवत असतो. आरोचं जे पाणी आहे बघा ते वाया न जाता आपल्या झाडांना देण्यासाठी. तर बघा गॅस ओट्याची झाली साफसफाई आणि बघा माझा आदर्शला आली आठवण चिकन रोस्टेडची. तर त्याची फरमाईश आली तर आदर्शने सांगितलं त्याची फरमाईशी पुरी करावीच लागते. तर चला म्हटलं, मग दादांनी सांगितलं तर म्हटलं मग आता त्याच्यासाठी करावेच लागेल. तर त्याच्यासाठी अर्धा किलो घेतलं स्वच्छ असं बिना हड्डीचं जे आहे ते बघा चिकन घेतलेलं आहे असं अर्धा किलो आणि त्याच्यात अर्धा कप दही टाकलं. आणि बघा घरच्या घरी बाहेरचं उघडं तेलकट बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरच्या घरी बघा आपण एकदम सोप्या पद्धतीने असं बनवून खाऊ शकतो जेव्हा आपल्याला आठवण आली तेव्हा. तर बघा अर्धा किलो चिकनमध्ये बघा मी अर्धा कप दही टाकलं, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आणि हळद टाकल्यानंतर बघा अद्रक लसूणची मी पेस्ट बनवून ठेवली होती बघा. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसर नाही. तर अद्रक आणि थोडी लसण या दोन्हीची पेस्ट बनवली आणि ती पेस्टसुद्धा त्याच्यामध्ये टाकली. आता ते पेस्ट त्याच्यामध्ये टाकल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून ठेवायचं आहे आणि 10-15-20 मिनटं तरी इथे थोडा वेळ परफेक्ट असं तयार होण्यासाठी बघा भिजून आता ते ठेवून द्यायचं आहे. तर आता बघा मी पूर्ण ते एकजीव करून घेत आहे, पूर्ण मिक्स करून घेत आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर बघा थोडा वेळ आता ते आपण तसंच राहू द्यायचं. तर याच्यामध्ये बघा जो रेडीमेड मसाला मिळते बघा रोस्टेडचा, आम्ही तो रेडीमेड मसाला यूज करत असतो. तर बघा ते सुद्धा रेडीमेड मसाला आता आपण याच्यामध्ये टाकू आणि पूर्ण असं मिक्स करून थोड्या वेळासाठी 10-15 मिनटासाठी साईडला असं ठेवून देऊ. तर बघा अद्रक लसणची पेस्ट यानंसुद्धा खूप भारी टेस्ट येते, खूप भारी चव लागते चिकन रोस्टेडची. आणि बघा जो मसाला आहे आपला हा विकतचा मसाला आहे चिकन रोस्टेडचा, तर तो सुद्धा मी 3 चम्मच असा मसाला मोजून अर्धा किलो चिकनला बघा 3 चम्मच मसाला हा टाकत आहे. आता हा मसाला टाकल्यानंतर बघा याच्यामध्ये तिखट मीठ कलर वगैरे सर्व मिक्स असते, आपल्याला वरून काही टाकायची गरज नसते. तर बघा 3-3.5 चम्मच अंदाजे मी अर्धा किलो चिकनमध्ये घेतला आणि हे पूर्ण असं एकजीव करून घेतलं. आता पूर्ण हे मिक्स करून घेतलं आणि मिक्स झाल्यानंतर बघा 10-15 मिनटासाठी ते पूर्ण सेट होण्यासाठी ठेवून दिलं. तर 10-15 मिनटं बघा आपण जे दही वगैरे लसूण अद्रकची पेस्ट मसाला वगैरे टाकतो तर 10-15 मिनटं त्याला सेट व्हायसाठी लागतात. तर आता पुन्हा मसाला टाकल्यानंतर पुन्हा पूर्ण एकजीव करून घेतलं आणि एकजीव झाल्यानंतर बघा आता 10 ते 15 मिनटं आपण ते तसंच ठेवून देणार आहोत आणि 10-15 मिनटानंतर मग आपण ते तळून घेणार आहोत. मग तर बघा मस्त छानपैकी कलर आलेला आहे त्याला मसाला टाकल्यानंतर बघा.
आणि विकतच्यापेक्षासुद्धा भारी होते. तर बघा 10-15 मिनटं आपण हे 10-15 मिनटं बघा आता हे भिजवल्यानंतर आपण असंच ठेवून देऊ. एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि खूपच भारी चव येते. तुम्ही जर बाहेरून रोस्टेड आणून जर खात असाल तर एकदा या पद्धतीने घरी बनवून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि बनायलाही एकदम सोपी आहे बघा, जास्त वेळही जात नाही आणि बनवायसाठी सुद्धा जास्त झंझट नाही. तर बघा असं पूर्ण ते मिक्स करून ठेवलेलं आहे आणि मिक्स करून ठेवल्यानंतर 10-15 मिनटं आपण त्याला होऊ देऊ आणि 10-15 मिनटानंतर मग आपण ते तळून घेऊ. तर बघा 10-15 मिनटानंतर आपलं ते पूर्ण असं सेट झालेलं आहे. आता एका इकडे ठेवलेलं आहे बघा कढाईमध्ये असं तेल. तर तेल हे आपलं अगोदरच तापलेलं आहे. सेट होण्याच्या टायमामध्येच मी तेल हे कढाईमध्ये ठेवून दिलं होतं. तर बघा छानपैकी असं आपलं तेल हे आता तपलेलं आहे. तर त्याच्या बघा एक पीस टाकून बघितला मी, तर छान असं तपलेलं होतं. तर मग बाकीचे बघा पीस, कढई मोठी आहे त्याच्यासाठी मी जेवढे म्हणजे त्याच्यामध्ये मावतील अशा प्रकारे मी पीस हे टाकून घेतले. तर बघा जेवढे कढाईमध्ये बसतील एवढे पीस टाकायचे बघा आणि छान असं परतू द्यायचं. जास्त फ्लेम हे मोठी नाही करायची आणि जास्त कमी नाही करायची. फ्लेम जर आपण कमी ठेवली तर पूर्ण तेल त्याच्यामध्ये घुसते बघा, पूर्ण ते तेलकट होऊन जातात. आणि फ्लेम वाढवली तर ते लवकरच असे जळून जातात, लवकर कलर बदलतात. तर बघा मध्यम आचेवरती एकदम मस्त असे होऊ द्यायचे. तर जेवढे बघा पीस टाकलेले आहेत अगोदर एका साईडला होऊ द्यायचं आणि 1-2 मिनटानंतर बघा मग ते परत पलटून घ्यायचं आणि पुन्हा मग दुसऱ्या साईडला होऊ द्यायचं. तर बघा टाकलेलं आहे, दिसत आहे तुम्हाला छानपैकी असं होत आहे आणि विकतच्यापेक्षा बी भारी चव आणि कलर दोन्हीलाही एकदम छान होते. जर बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्याला, एकदम विकतच्यासारखा. कोणी म्हणणार नाही की रोस्टेड घरी बनवलं म्हणून. तर चला मग कढईमध्ये दिसत आहे तुम्हाला तसं आपले जे चिकनचे जे आपण पीस टाकलेले आहेत बघा, ते एकदम परफेक्ट असे आपले त्या तेलामध्ये आता झालेले आहेत. तर थोडे कमी फ्लेमवरच बघा छान पद्धतीने असे होऊ द्यायचे आणि जसजसे कमी फ्लेमवर बघा ते होत गेले त्याचा कलरसुद्धा असा बदलत जातो. तर बघा सुंदर असा कलर आलेला आहे त्याला. आता हे आपले रोस्टेड जे आहे ते आपलं रोस्टेड आता तयार झालेलं आहे. तर आपण तेलामधून बघा काढून घेऊ आणि जसं तुम्हाला आता प्लेटमध्ये दिसतच असेल, दिसायला बघा किती कलरलाही विकतच्यासारखा आणि टेस्टला विकतच्याहीपेक्षा भारी, हॉटेलपेक्षाही भारी बघा घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.